ना देखील इशारा झालाय. राईट आर्म ओव्हर, 6 टू गो आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होत्या सुरुवात. अगदी जागा बनवून खेळण्याचा स्ट्रोक ऑफ स्टंप वरती आला. नक्कीच बॅटर आपण पाहिलं तर, आणि नक्कीच एक धाव तिकडे मात्र अंकित केली जाते. स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा होतोय. पहिली धाव फलकावरती लागते. नितेश आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वाळकेश्वर थंडर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस देखील ओव्हरपिचल्यांचा बॉल, एक धाव पूर्ण करण्याचा इरादा फसलाय आणि पाहिलं तर बॅटर तिकडे मात्र विकेट गमावून बसलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवरती झटका लागतोय. नॉन स्ट्रायकर एंड करणं आपण पाहिलं तर थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट्स पुअर राहिली, कॉलिंग पुअर राहिली आणि त्याच्याच बदौलत जर आपण पाहिलं तर पहिला झटका, पहिला हादरा बसतोय तो वाळकेश्वर थंडर या संघाला. अगदी जर आपण पाहिलं हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता यॉर्करलँडचा बॉल, परंतु तितकासा बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. दोन्ही बॅटर्समध्ये कम्युनिकेशन पाहायला मिळालं नाही आणि त्याच्याच बदौलत जर आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती इकडे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. बॅटर माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय आपल्या वाळकेश्वर विभागातला हा देखील एक नावाजलेला खेळाडू सुशांत मोरे, जो आपल्याला या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. सातत्याने विविध माध्यमातून सुशांत देखील या स्पर्धेच्या आयोजनाच्या मागे त्याचा देखील मोलाचा नाही तर खारीचा वाटा आहे, असा सुशांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचं आपण पाहिलं तर मागच्या 2 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी चालू आहे. ऑप्शन झालं, त्यानंतर आज ग्रीन पार्कच्या मैदानात आपण ही स्पर्धा पाहतोय. त्याच्यामध्ये एक मोलाचा वाटा असलेला सुशांत. पहिला बॉल पहा, लेफ्ट करायचा होता, शेवटच्या क्षणाला डिसिजन घेतला आणि बॉलला ढकलून दिलं. पहा, 1 रन त्या बॉलवरती मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव तिकडे मात्र अंकित केली जाते. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं तर 3 बॉल नंतर 2 धावा धाव फलकावरती लागल्यात. बॅटर आपण पाहिलं तर परेश हो यावेळेस थोडासा क्रीजच्या पुढे उभे आहेत. परत एकदा मिसकम्युनिकेशन पहा, थोडंसं कॉलिंग वरती लक्ष द्यावं लागणार आहे. आपल्या मिसकम्युनिकेशनमुळे पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती आपण विकेट गमावली होती, तर ती चूक परत होता कामा नाहीये. क्रिकेटचा हा खेळ आहे. नक्कीच मित्रांनो, या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर आपण सातत्याने एक चूक दुसऱ्या वेळी रिपीट करू शकत नाहीये. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये पहिल्या वेळी चूक असते तर दुसऱ्या वेळी नक्कीच तो गुन्हा असं म्हटलं जातं, तर नक्कीच ती चूक अपेक्षित नसणार आहे. यावेळेस देखील पॉइंट क्षेत्रामध्ये स्ट्रोकला अटेम्प्ट केलं जात आहे. 1 रन पूर्ण केली गेली आहे आणि एकावरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त तिकडे काही नसणार आहे. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. आपण पाहिलं तर टेनिस बॉलची जागा इकडे या मैदानाच्या आतमध्ये रबर बॉलनी घेतली आहे. हलक्या हाताने बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता पॉइंटच्या दिशेने. मग अशा मॅच मध्ये अगदीच कमी ओव्हर्स मध्ये धाव पाठलाग केला होता. हो, यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडून इशारा झालाय. येस, इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट सोबतच स्कोर कार्ड पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. 1 टू गो फॉर द ओव्हर. फर्स्ट ओव्हर, स्टील 1 बॉल रिमेनिंग. यावेळेस मात्र स्टेप आउट करून खेळायचा इरादा, बॉल वळलाय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॉल थोडासा वळण घेतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 रन पूर्ण करून आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाईल. परेश गुरव यांच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर आपण एका बाजूला पाहिलं तर सुशांत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर परेश. विकेट आपण पाहिलं तर लवकरच पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी परतली आहे, तर आता दोन्ही बॅटर्सवरती थोडीशी जबाबदारी असेल. एक जबाबदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. ओव्हर्सकडे जर आपण लक्ष टाकलं तर 6 षटकांचा सामना आहे. 36 बॉल पर साइड. चला घाई करा प्लीज मोरिया. पंचांकडून सातत्याने वारंवार इशारा होतोय की आपण प्रत्येक ओव्हरमध्ये डिस्कशन करू नका. हे सातत्यपूर्वक आपल्याला सांगितलं जात आहे, वारंवार सांगितलं जात आहे. आणि जर इकडनं पुढे आयोजकांना जर अशा काही गोष्टी आढळल्या गेल्या की सातत्याने तुम्हाला सूचना देऊन सुद्धा जरी तुम्ही ओव्हर नंतर डिस्कशन करत असाल तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, असं आयोजकांकडून सूचना येते. पहिल्या ओव्हर नंतर 6 धावा ओव्हर द विकेट. ओ
इकडे मात्र हलक्या हाताने सन्मानजनक बॉलला खेळलं गेलंय. क्रिकेटच्या खेळाचा नियमच राहिलाय मित्रांनो. पाहिलं तर खराब चेंडूंवरती आक्रमण आणि चांगल्या बॉलचा सन्मान. नक्कीच बॅटर आपण पाहतो कुठेतरी चांगल्या बॉलचा सन्मान त्यांच्याकडनं केला जातो आणि खराब चेंडूवरती आक्रमण केलं जातं. आणि आता 5 ओव्हर इकडनं पुढे आहेत. यावेळेस खूपच बाहेर. पंच दोन्ही हात बाहेर काढतील. वाईट बॉलचा इशारा परत एकदा झालाय. स्कोर कार्ड अवांतर धावांनी पुढे सरकेल. 8 या आकड्यावरती 8 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलं जात आहे. सुशांत यांच्याकडनं अगदीच हात खोलले जातात. पाहिलं तर आपण अंदाज शरीराच्या खूपच लांब बॉल होता. बॉल पर्यंत पोहोचले, बॉलचा पाठलाग केला आणि त्यानंतर बॉलला पॉइंटच्या डोक्यावरनं काढलंय. 2 धावांनी इकडे धावफलक पुढे सरकवला जातोय. शांत संयमी बॅटिंग केली दिसते आणि अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज आहे. 2-2च्या फटके आहेत आजूबाजूला मैदानाच्या. यावेळेस देखील पुल केलाय आणि हा बॉल देखील सक्सेसफुल झालाय. सुशांत मोरे 2 धावा त्यांच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली धडपड त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. आपल्याला संपूर्ण या स्पर्धेचं ऑप्शन असेल त्यानंतर आज संपूर्ण दिवस ही स्पर्धा 2 दिवस खेळवली जाते. सुशांत मोरे यांच्याकडनं नक्कीच मोलाचं योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी संपूर्णपणे. आणि आता ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी बॅटिंग करताना दिसत आहेत. आणि नक्कीच किती धावा त्यांच्याकडनं धावफलकावरती जोडल्या जातील नक्कीच पाहूया. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा इरादा पाहायचा. संपर्क नाहीये बॅटचा बॉलचा, परंतु बॉल निघून जाईल नेटच्या बाहेर. धावा मिळतील. रबर बॉल आहे. आपण जर पाहिलं तर टेनिस बॉलच्या कंपॅरिझन मध्ये रबर बॉल बॅटला लागल्यानंतर थोडासा जास्त ट्रॅव्हल करतो आणि रबर बॉल आपण जास्त पाहिलं तर उडतो जास्त, त्याच्यामध्ये बाउन्स मिळतो. बॅटरला देखील कुठेतरी फायदा मिळतो. परत एकदा सेम डिरेक्शन आणि सेम रिझल्ट. परत एकदा 2चा फटका पाहायला मिळतोय. अगदीच पाहतोय की बॉल शरीरापासून लांब जरी टाकला जात असला तरी पण आपली जागा बनवतोय. बॉल पर्यंत पोहोचतोय, बॉल पर्यंत रीच करतोय आणि त्यानंतर स्ट्रोकला अटेम्प्ट केलं जात आहे. सुशांत यांच्याकडनं धावफलक पुढे सरकतोय 16. परत एकदा मैदानाच्या 4ही बाजूला रन्स कडनं इकडे मात्र केले जात आहे. सुशांत यांच्याकडनं या अगोदरच्या बॉलमध्ये त्याने पॉइंटचं क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला आणि रिझल्ट दोन्ही बॉलवरती आपल्याला सेम पाहायला मिळाला 2चा. स्कोर कार्ड चला प्लीज मित्रांनो. वाळकेश्वर मोरिया विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे. नो मोर डिस्कशन्स बिटवीन द ओव्हर्स. इट्स अ हंबल रिक्वेस्ट फॉर यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 हा आकडा गाठलाय. 1 विकेट माघारी परतलाय. आता मात्र चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. दोन्ही बॅटर्सनी चांगले बॉल्स खेळले आहेत. थोडंसं सेट झाले आहेत. बॉल देखील चांगला दिसतोय. आता त्याचा फायदा कितपत घेतला जातो पाहूया. 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ओ यावेळेस परत एकदा पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न राहिला होता खरा, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा वेग धारण केला. बॉल थोडासा कट देखील झाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. प्रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह वरती आपण देखील या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम मैदानामध्ये सज्ज आहे. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला काढलाय. पायचा बॉल निघतोय का? नक्कीच पायचा. पंच थोडासा तिकडे निरीक्षण करतायत बॉलचा आणि अंपायरचा इशारा झाला. येस 2 रन तिकडे मात्र मिळतील. समोरची दिशा आहे. समोरच्या अँगल मध्ये तुम्हाला बॉल लांब लचक पोचवायचा आहे. षटकारासाठी चौकारासाठी मगाशी बॅट मध्ये आपण पाहिलं मॅच मध्ये. ओहो यावेळेस यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. इकडे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. बॉलचा अंदाज होईपर्यंत बॉल निघून गेला तो एष्ट्यांचा वेध घ्यायला आणि इथे मात्र फलंदाज माघारी परततोय. इकडे मात्र दुसरा झटका लागतोय तो वाळकेश्वर थंडर या संघाला परेशांच्या रूपामध्ये. नक्कीच कुठेतरी मगाशा आपण मी उल्लेख केला फुलटॉसला जर कन्वर्ट केला असता तर नक्कीच कुठेतरी 2 धावा मिळवल्या असत्या, परंतु बॅटरनी स्वतःच हा बॉल कुठेतरी यॉर्कर बनवून घेतला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. आणि त्याच्या बदलातच आपण जर पाहिलं तर विकेट इकडे मात्र माघारी परतली आहे. धावफलकावरती स्कोर चांगला आहे. 20 हा आकडा गाठलेला आहे. आपण पाहतो आहोत वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. माजी नगरसेवक तसेच दक्षिण मुंबई लोकसभेचे समन्वयक आदरणीय सन्माननीय श्री प्रमोदजी मांजरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा, तसेच श्री गणेश मित्र मंडळ व डार्लिंग स्पोर्ट्स क्लब
यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लागलंय. तसेच शिवसैनिक श्री संदीप पवार, त्याचबरोबर स्वराज्य व्हेजिटेबलचे सर्व सतीशजी जाधव साहेब, त्यानंतर शिवसेनेचे समाजसेवक श्री मेहुलजी साधू साहेब, त्याचबरोबर सन्माननीय समाजसेवक श्री राजूजी पेडणेकर साहेब, त्याचबरोबर श्री किरीट साधू साहेब यांच्या माध्यमातून यांच्या विशेष सहकार्यातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. या ग्रीन पार्कच्या मैदानात वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या मैदानाच्या आतमध्ये ग्रीन पार्क. ओ यावेळेस सन्मानजनक पहा, परत एकदा ओव्हर पिच लेंथचा बॉल होता. बॅटरनी पहिला विचार केला की मोठ्या स्ट्रोकला जाऊ की नको, त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला इकडे मात्र डिफेन्सिव्ह रित्या खेळलं जातंय, डिफेन्स केला जातोय. डिफेन्स हा शब्द आठवला तर नक्कीच इंडिया पाकिस्तान वॉर आठवतं, आपल्या S-400 डिफेन्स सिस्टम आठवते, जी पाकिस्तानच्या सोडलेल्या मिसाईल्सला नेस्तनाबूत करत होती, रोखून धरलं होतं. असं आपल्या भारताच्या सीमेवरती असलेली तैनात S-400 आपली जी अँटीबॅलिटिक डिफेन्स सिस्टम आहे, नक्कीच मुंहतोड जवाब आपण पाकिस्तानला देखील दिला होता. यावेळेस बॉल उडवला हवेत, मैदानाच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे आपण पाहायचंय. बॉल निघून जाईल, परत आलाय मैदानामध्ये. पहा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि तिसऱ्याचा इरादा नसणार आहे. प्रत्येक बॉलवरती वेगळं चित्र पाहायला मिळतं आणि ज्याप्रमाणे मी वारंवार उल्लेख केलाय ना, या मैदानाची ज्या प्रकारे भौगोलिक स्थिती आहे, बॉल कधीही मैदानात येऊ शकतो. आणि आपण मगाशा मॅच मध्ये देखील पाहिलं, राम योद्धाचे बॅटर त्यांना असं वाटलं की मैदानाच्या बाहेर बॉल गेला, परंतु बॉल परत आला आणि त्याच्यानंतर विकेट देखील गेली, रनआउट देखील झाला बॅटर. त्यामुळे बॅटर जेव्हा लेग साईडला स्ट्रोक अटेम्प्ट करतो त्यावेळी त्याला कुठेतरी मनामध्ये थोडासा कन्फर्मेशन असायला गरजेचं आहे. आणि ते कन्फर्मेशन तुम्हाला नक्कीच मिळणार नाही मित्रांनो, कारण की रबर बॉल आहे. बॉल तिकडे कुठेतरी आपण पाहिलं डिक्लेअर झोनमध्ये टप्पा पडल्यानंतर पण मैदानात येऊ शकतो. बॉलला उंची असते, बॉलला आपण पाहिलं तर रबर बॉलला चांगलाच उडान मिळतं, तर कुठेतरी बॉल मैदानामध्ये परत येताना आपल्याला दिसतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला रन्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुशांत मोरे हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या ओव्हर पासून दिसतोय, आपल्या संघाची धुरा सांभाळताना दिसतोय. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर आफ्टर 3 overs 22 ऑन द बोर्ड, 22. यावेळेस पाहायचंय चांगलाच बॉल, पंचांकडून कोणताही इशारा नाही, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने मात्र तिसऱ्या ओव्हरची होते, 4थ्या ओव्हरची होते सुरुवात. पहिलाच बॉल निर्धाव, सेम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ज्या स्ट्रोक्स मध्ये आतापर्यंत सक्सेसफुल राहिलाय सुशांत, तोच अटेम्प्ट केला गेला आणि आता मात्र सक्सेस मिळालाय. पहा या डिरेक्शनला मात्र काबीज केलंय, कंट्रोल केलंय. या डिरेक्शन मध्ये सातत्याने आपण पाहिलं तर सुशांतनी तो झोन आपल्या कम्फर्ट मध्ये आणलाय आणि त्या झोन मध्ये त्याच्याकडनं चांगले स्ट्रोक्स खेळले जात आहेत, चांगली जागा बनवतोय. आपला हँड अँड आय कोऑर्डिनेशन असेल, त्यानंतर बॅटिंगची मुवमेंट असेल, चांगल्या प्रकारे त्याच्याकडनं पाहायला मिळते. 2 धावा. परत एकदा पाहायचंय, बॅटची कडा घेतली आहे, 1 रन पूर्ण होतोय की नाही. ओहो, थोडासा लक्षपूर्वक कामगिरी करावी लागेल सुशांतला. पाहायचंय एक डिक्लेअर झोन मध्ये जाईल का. येस, 1 रन आहे तिकडे. मला असं वाटतं पंचांचा इशारा, आपण निर्णय द्यायचा आहे की धावून रन कंप्लीट झालाय की डिक्लेअर आहे. अंपायर्सला विनंती असेल, पंचांना विनंती आहे डिसिजन द्यायचा आहे प्लीज. धावून कंप्लीट झालाय, डिक्लेअर आहे. ओके, डिक्लेअर रन असेल इकडे. बॅटची कडा घेतलेली, स्लिपच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केला गेला आणि नक्कीच आपण पाहिलं तर आयोजक आहेत सुशांत, त्यांना पूर्ण मैदानाची भौगोलिक स्थिती माहिती आहे, कुठल्या धावा आहेत त्यांना देखील चांगलं जाणीव आहे. ओ यावेळेस मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न, रन्स भेटणार नाहीये तिकडे. मिडॉनला अमित नामोले असतील, बॉल पकडला जातोय पण पाहिलं तर डॉट बॉल तिकडे आपल्याला येताना दिसला. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर 25 ऑन द बोर्ड, 25चा आकडा आहे. इकडनं पुढे अजून किती धावा जमवल्या जातील नक्कीच याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण की येणारे 14 बॉल अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुशांत बराचसा सेट झालाय, खूप बॉल तो खेळलाय आतापर्यंत, त्याने चांगली बॅटिंग केली. 1-1, 2-2 धावफलक चांगल्या प्रकारे त्यांच्याकडनं पुढे सरकवला जातोय. यावेळेस मात्र समोर खेळलाय, पाहायचंय हा बॉल निघतोय का. पंच निरीक्षण करतायत आणि हा बॉल निघून जातोय.
लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो एक तडकता फडकता धडकेबाज सीमारेषा पार चौकार. 4 धावांचा इकडे मात्र इशारा. या स्पर्धेचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत मोरेच्या बॅट मधना. पहिला षटकार. परत एकदा फुलटॉस बॉलचा पाठलाग केला आणि या बॉलला देखील 2च्या दिशेने ढकलला जात आहे. पहिला चौकार आला सुशांतच्या बॅट मधना समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. आणि आपण पाहिलं तर बघता बघता 4 ओव्हर्स देखील संपल्यात. सन्मानजनक तोडलपर्यंत पोहोचल्या. 31 धावा 4 ओव्हरच्या मोबदल्यात 31 ऑन द बोर्ड. अजूनही 12 बॉल्सचा खेळ इकडे बाकी आहे. सुशांत जर आपण पाहिलं वैयक्तिक धावसंख्या त्याची स्कोर कार्ड वरती 21 आहे. 21 धावा धावफलकावरती सुशांतच्या इंडिव्हिज्युअल आहेत. एकतीस मधल्या 21 तर आपण पाहिलं सुशांतच्या आहेत. बाकी आपण उर्वरित संघाकडून धावा झाल्या आहेत. येणारे 12 बॉल्स हाणामारीचे 12 बॉल्स मारामारीचे 12 बॉल्स फटक्यांची आतिषबाजी की विकेट्स हे 12 बॉल्स सांगतील. युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरा शिवम. दत्तात्रय 5व्या षटकासाठी दत्तात्रयकडे बॉल सोपवला गेलाय. जबाबदारी दिली गेली आहे. ओव्हर द विकेट दत्तात्रय. ओहो यावेळेस स्विंग तर केलाय परंतु बॉल खूपच बाहेर आहे. पंचांनी इशारा केला येस इट्स अ व्हाईट बॉल. एक अवांतरणी धावफलक पुढे सरकेल. सुशांतने अगदीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलंय. पाहिलंय की रन्स कशा प्रकारे येत आहेत या मैदानामध्ये आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग केली आहे. ओ यावेळेस चांगला स्ट्रोक चांगला साऊंड आला बॅटमधनं आणि आपण पाहिलं तर बॉल निघून जात आहे. तो 2च्या डिक्लेअर झोन मध्ये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. रबर बॉल आहे. बॉलला बॅट लागल्या लागल्या अगदी स्वीट साऊंड येतो. अगदीच कानांना प्रसन्न करणारा कानांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हा रबर बॉल नक्कीच आपल्याला कुठेतरी देऊन जातो चांगला स्ट्रोक लागला तर. यावेळेस सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न चुकी झाली आहे. पण पहा इकडे मात्र पहिली चुकी झाली बॅटर कडून आणि त्याच्यानंतर दुसरी चुकी झाली फिल्डिंग टीम कडून. पंचांकडून काय इशारा येतोय पाहायचंय. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आहे का हे नक्कीच पाहणं गरजेचं राहणार आहे. लेट्स सी व्हॉट विल बी द डिसिजन. इज द बॅटर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड और ही इज जस्ट रनिंग हिज रन. अंपायर विल गिव्ह हिज कॉल. व्हॉट इज द डिसिजन and he is out. He has been given out for obviously obstructing the field. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जेव्हा आपण म्हटलं जातं ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड जेव्हा बॉलर किंवा क्षेत्ररक्षक बॉलला पकडलं जातं बॉलचा पकडण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस जर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला किंवा त्या फिल्डरला बॉल पकडण्यापासून त्याने ऑब्स्ट्रक्ट केलं तर नक्कीच क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये त्याला आउट दिलं जातं क्रिकेटच्या नियमांप्रमाणे. चला सुशांत आपण देखील आयोजकांच्या भूमिकेत आहात. निर्णयाचा सन्मान करा प्लीज. ही इज बीन गिवन आउट फॉर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. येस चला सुशांत प्लीज तुम्ही डगआउट मध्ये जायचंय. पंचांनी आउट दिलाय. पंचांचा आपण सन्मान करत आहोत. तुम्ही स्वतः देखील आयोजकांच्या भूमिकेत आहात आणि आपण कोणतंही गाल बोट न लागता उसको बोल शूज डाल के खेलने के लिए. अंपायर्स आपल्याला विनंती आहे बॅटरला तिकडे शूज कंपल्सरी आहेत. अंपायर्स प्लीज. सुशांत तुम्हाला विनंती आहे प्लीज प्लीज. डिसिजन फेअर आहे. पंच आपले अनुभवी आहेत.
वाळकेश्वर थंडर, नक्कीच तुम्हाला विनंती असेल, आपण पंचांच्या निर्णयाचा कुठेतरी सन्मान करणं गरजेचं आहे. आपल्या सामन्याला चारही लाभलेले पंच अगदीच अनुभवी पंच आहे. सर्वांनी पंचगिरी करत असताना खूप क्रिकेट त्यांच्याकडनं दिलं जाईल. बी रेस्ट अश्योर अबाउट द अंपायर्स डिसिजन. झाडाला बॉल लागून आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये येताना दिसलाय. आम्हाला जाणीव आहे प्रत्येक विकेट मौल्यवान आहे, प्रत्येक रन मौल्यवान आहे, प्रत्येक बॉल मौल्यवान आहे, परंतु आयोजकांना सहकार्य करायचं. स्पर्धेचे नियम असतात, क्रिकेटचे काही नियम असतात, तर त्या नियमांना बंधनामध्येच आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. हो, यावेळेस पायचा ओव्हर, पिच लेन्थचा बॉल, स्विंग अँड मिस. परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय बॅटर कडून. पहा, एक विकेट आल्यानंतर खूपसं दडपण आपल्याला पाहायला मिळतं बॅटर्स वरती, आणि ते दडपण दिसलंय. डॉट बॉल येताना दिसलाय धाव फलकावरती. 35-35, 2 बॉल अजूनही बाकी आहेत टू गो फॉर द ओव्हर. यानंतर अजून एक षटक असणार आहे. यावेळेस मात्र ओव्हर पिच लेन्थचा बॉल, कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला मात्र घोषांकी क्षेत्रात पाडवलं जात आहे. ते बॅटर आकाश यांच्याकडनं 2 धावांसाठी घोषांकी क्षेत्रात जातोय बॉल. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर 37 आकडा गाठलाय. अजूनही एक बॉल आहे या ओव्हर मध्ये. मित्रांनो, मोरिया थोडासा घाई करा प्लीज, फिल्डिंग लावा. घड्याळ जर आपण पाहिलं तर 1:15 वाजलाय. यानंतर जवळ जवळ 6 मॅचेस खेळवायचे आहेत मित्रांनो. आय एम सॉरी, 1:15 वाजलेत. चला, शेवटचे 6 बॉल. पंचांकडून इशारा झालाय राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. माफ करा, ओव्हर विकेट गोलंदाजी. पहिलाच बॉल, वाईटचा इशारा झालाय. एक पुढे सरकेल धाव फलक. 39-39. शेवटचे 6 बॉल्स, किती धाव फलकावरती लागल्या जातील हे सगळं पाहणं गरजेचं ठरणार आहे. परत एकदा पंचांनी परत एकदा 2दा आपण पाहिलं तर बॅक टू बॅक कॉन्सिक्युटिव्ह वाईट डिलिव्हरी केले जात आहेत. भाविक यांच्याकडनं अगदीच चांगली राऊंड आर्म लेफ्ट आर्म ऍक्शन आहे, परंतु शेवटच्या ओव्हरची सुरुवात आपण पाहिलं तर 2 अवांतर धावांनी केली आहे. डेथ ओव्हर आहे. प्रत्येक संघ, प्रत्येक बॉलिंग टीम कुठेतरी विचार करतो की आपण लेस रन किती शेवटच्या ओव्हरमध्ये कन्सीड करू, या अनुषंगाने बॉलिंग केली जाते. पण आपण जर पाहिलं तर तिकडे पहिल्याच बॉल 2 बॉलमध्ये 2 वाईड. यावेळेस मात्र संपर्क नाहीये, फिल्डर बॉलच्या खाली आहेत आणि एक सहज सोपा झेल मात्र जाऊन विसावतोय तो पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डरच्या हातामध्ये. आणि इकडे मात्र अजून एका बॅटरचा खेळ मात्र समाप्त होताना दिसतोय. डग आउटच्या दिशेने इकडे मात्र परताना दिसेल बॅटर. विकेटचं पतन होताना आपल्याला दिसलंय. थोडासा धावांना रोक लागली गेली. आपण जर पाहिलं सुशांत आउट झाल्यानंतर थोडंसं बॅटर्स कुठेतरी आपण पाहिलं स्ट्रगल आपल्याला करताना दिसले. आपण असं वाटलं होतं की एक चांगली धावफलकावरती धावसंख्या जोडली जाईल, परंतु हा कमबॅक आहे. वाळकेश्वरचा मोरियाच्या बॉलर्सचा हा कमबॅक आहे. त्यांनी माघारी परतवल्या, विकेट्स मिळवल्या आणि त्याच्यानंतर धावांवरती रोक लागली गेली. धावफलकावरती आता असतील 40 धावा, 40. ओहो, यावेळेस हा फ्रेकर, स्विंग अँड मिस आणि पायचे बॅटर आउट. येस, आणि यस पंचांनी तिकडे इशारा केलाय. रिव्ह्यूचा अंपायर्स कॉल आहे. रिव्ह्यू परत एकदा पडताळणी केली जाईल. कोणता बॅट्समॅन क्रीज मध्ये होता आणि कोणाची बॅट शेवटला टेकली गेली आणि त्याच्यानंतर डिसिजन मात्र कळवला जाईल. आपल्याकडे हा अंपायर्स रिव्ह्यू आहे, सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
आणि इकडे मात्र धावचीत मध्ये रनआउट असणारे मोहम्मद आपल्याला माघारी परतावं लागेल. मोहम्मद यू आर आउट. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर मोहम्मद आउट असणार आहे. अमित तिकडे डिसिजन बघितला गेलाय आपल्या रिव्ह्यू वरती. स्वयं इज अ न्यू बॅटर इन. शेवटच्या ओव्हरचा हा खेळ आपण पाहतोय. शेवटचे 4 बॉल असणार. 4 टू गो. 40 ऑन द बोर्ड. ओ यावेळेस देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये परंतु फिल्डर आहे तिकडे मिडॉनच्या क्षेत्रात. एक रन नक्कीच मिळणार या बॉलवरती देखील. शेवटचा ओव्हर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे. एक चांगला रिस्पेक्टेबल टोटल जर आपल्याला नक्कीच पाहायचं असेल तर कुठेतरी 45च्या वरती धावफलक घेऊन जाणं गरजेचं असेल. मग अशा मॅच मध्ये देखील आपण पाहिलं धडाकेबाज बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती सचिन कडून. आणि 45 त्यांनी फक्त आपण जर पाहिलं तर 4 ओव्हर मध्ये चेस केला होता. तर नक्कीच मैदानाचं इकडे मैदानामध्ये काहीच सांगता येत नाहीये. आजूबाजूला जरी 2 रन असले तर कुठेतरी जर बॉलिंग तुमची स्ट्रॉंग असेल तर ते 2-2 रन्स करणं देखील कुठेतरी आपण पाहिलं तर बॅटर्सला अडचण देऊन जातात. चौकार षटकार तर तुम्हाला एका विशिष्ट अँगलमध्येच बॉलला ढकलून द्यायचं खेळायचं आहे. पण 2-2 रन देखील इकडे इम्पॉर्टंट आहेत. पण जर बॉल अगदीच चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातो बॉलरकडनं तर ते 2 रन देखील कुठेतरी डोकेदुखी करू शकते. परत एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न पाहिजे. तिकडे स्क्वेअर लेग दिशेमध्ये डिक्लेअर झोन स्वरूपात जाईल. 1चा इशारा झालाय पंचांकडून. सगळेच युवा बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वयं शिवम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसते. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हे सर्व युवा खेळाडू आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला प्रदर्शन खेळताना दिसत आहेत. आणि या खेळाडूंनाच आपण नंतर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहणार आहोत. यावेळी देखील फुलर रेनचा अमित. वो व्हाट अ कॅच. तिकडे मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये अमित नामोले यांच्याकडनं त्यांच्या सेफर हँड्स मध्ये आपण जर पाहिलं तर बॉलला ट्रॅव्हल केलं गेलंय आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला जातोय. अगदीच एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे अमित. त्याच्याकडनं दर्जेदार फलंदाजी देखील केली जाते आणि तिकडे मिडॉन मध्ये आपल्या संघासाठी धावा देखील वाचवल्या. विकेट देखील मिळवली आहे. एक चांगलीच कॅच. सुंदर प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते अमित यांच्याकडनं फिल्डिंगचा. शेवटचा बॉल 1 टू गो. स्कोर कार्ड वरती 42. 6 विकेट्स गमावल्या आहेत. शेवटच्या बॉल वरती किती रन्स येत आहेत पाहूयात. या इनिंगचा व या ओव्हरचा हा शेवटचा बॉल असणार आहे. 42 धावा धावफलकावरती आहे. 1 टू गो. लास्ट बॉल. ओहो या शेवटच्या बॉलवरती संपर्क नाहीये आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय पहा. आणि पंचांकडनं वाईडचा इशारा देखील झालाय. वाईड +1 अशा 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांसोबतच धावफलक पुढे सरकेल. 44 पहा या बोनस धावा. शेवटचा बॉल नक्कीच कॅप्टन असेल बाकीचे इतर खेळाडू असेल हे बॉलरला बनतात की शेवटचा बॉल टाकून बाबा तू बाजूला हो. नक्कीच त्याच्यामध्ये काय वेगळं करण्याची गरज नाहीये. परंतु शेवटचा बॉल वाईड आला आणि त्या वाईड वरती एक प्लस धाव देखील आली आहे. तर ती धाव देखील आपल्याला कुठेतरी 44 या आकड्यावरती घेऊन जाईल. 1 टू गो. यावेळेस मात्र पुढे सरसावून खेळलाय. चांगला स्ट्रोक आणि या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावांसोबतच पहिल्या इनिंग्सचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या इनिंग्स अखेर जर पाहिलं वाळकेश्वर थंडर या संघाने 6 ओव्हर्स मध्ये 6 विकेट्स गमावून 46 धावा धावफलकावरती लावल्या. आणि जेव्हा आता बॅटिंग करण्यासाठी येईल वाळकेश्वरचा मोरिया हा संघ तेव्हा त्याला 36 चेंडूंमध्ये 47 धावांचं लक्ष असेल. वाळकेश्वर थंडर आपल्याला विनंती आहे आपण फिल्डिंग लावायची आहे आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे आपण जाऊ. आणि आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकाल आपल्या मुंबई नगरीतील एक गोड आवाज रोशन सरांचा.
नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण पूर्ण करून घेतोय. इनिंग ब्रेक मध्ये मात्र पुढील सामन्याचा टॉस होईल. या पुढील सामना होईल मॅच नंबर 4 असेल आजच्या दिवसातली. वाळकेश्वर वॉरियर्स वर्सेस वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. वॉरियर्स आणि रॉयल आर्कर्स, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे. सामना क्रमांक 4 चा नाणेफेकीचा कौल होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यापूर्वी मात्र आपण पहिल्या डावातून वाळकेश्वर थंडर्सने फलंदाजी करत असताना 46 धावा आतापर्यंत बनवलेल्या पाहिल्या. आता मात्र मैदानामध्ये छोटीशी विश्रांती आपण घेतोय. खेळपट्टीवरचा सराव बंद करा त्वरित. कोणी विकेटवरती प्रॅक्टिस करायची नाही. सुशांतजी आपल्याला विनंती असेल. आणि आता मात्र वाळकेश्वरचा मोरिया या संघाला मात्र 47 धावांचं आवाहन येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये पार पाडावा लागेल. हा सामना पूर्ण आपण जर पाहिलात तर जसा होईल तसा मात्र पुढील सामन्याचा टॉस आपण त्यापूर्वी मात्र करून घेणार आहोत. वाळकेश्वर वॉरियर्स विरुद्ध वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. तोपर्यंत मात्र थंडर्स आपण फिल्डिंग लावून घ्या. वाळकेश्वरचा मोरिया आपण सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानावरती पाठवून द्यायची. चला 47 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळेल ती डॉन अर्थात अमित नामोली मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय आणि त्याच्यासोबत मात्र प्रभात बावकर अशी सलामीची जोडी. 47 धावांचा पाठलाग आहे 36 चेंडूंमध्ये. थंडर्स आणि मोरिया यांच्यामध्ये मात्र ही कडवी झुंज आपल्याला आता पाहायला मिळेल. पहिल्या डावातून सर्वेचा आवाज ऐकलात. आपल्या याच दक्षिण मुंबईतील एक युवा टॅलेंटेड समालोचक आहेत आणि त्यांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मात्र आपण आता 47 धावांच्या पाठलागाला सुरुवात होत असताना मी समालोचक रोशन पातळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करेन. अमित सोबत मात्र प्रभात बावकर अशी सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र पहिली ओव्हर हाताळण्यासाठी शिवम सज्ज झालाय. 47 टू विन इन रिमेनिंग 36 बॉल्स, 36 चेंडू आणि 47 धावा. ग्रीन पार्कच्या या छोट्याशा आकाराच्या मैदानावरती का असे ना, परंतु एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. श्री गणेश मित्रमंडळ आणि त्याचबरोबर डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. तिसरा सामना यावेळेला मात्र बॉलला बाउन्स देण्याचा प्रयत्न, चेंडूला आपटण्याचा प्रयत्न केला गेला. अप्परकटचा फटका पाहायला मिळतोय तो मात्र डॉनच्या माध्यमातून. डॉन म्हणते डॉन आणि त्या अमितच्या बॅट मधून मात्र आता नक्कीच एक चांगला फटका येतोय. दुहेरी धाबे सोबत मात्र सुरुवात करतोय. तर सुरुवात झाली आहे 47 धावांच्या पाठलागाला. फर्स्ट ओव्हर पहिला चेंडू 2 धावा आलेत आणि परत एकदा त्याच पद्धतीचा फटका, परंतु या वेळेला मला वाटतं बॉल आत येतोय की काय, परंतु तिकडे डिक्लेअर घोषित केली. अमितने जसं मागे बघितलं त्याला वाटलं की बॉल झाडाला लागून आत येईल, त्यामुळे एक रन धावून काढण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु बॉल गेला तो डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपातली एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये आली आहे.
एकंदरीत 8 संघांमधला हा चित्तथरारक क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला आता सध्या सुरुवात झालेली आपण पाहतोय. अशा बऱ्याच रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला आता सध्याच्या हंगामात पाहायला मिळतील. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा इथे मात्र त्याच पद्धतीचा फटका तर आलाय, परंतु या वेळेला तर नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंग झाली आहे. नो प्लस 2 धावा अशा एकंदरीत 3 धावा या बॉलवरती मिळणार आहेत. पंच सादिकजी रजापूरकर आणि पंच केने सरांच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं अंपायरिंग. पुन्हा पठाण सर असतील, त्याचबरोबर मोमीन सर असतील. एकंदरीत 4 पंच या स्पर्धेला लाभलेत. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघत आहात आणि अगदी चॅम्पियन्स या पदाला शोभेल अशी ट्रॉफी मात्र आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. स्पर्धेचा जो अंतिम विजेता असेल त्याला मात्र हा लखलखता चमचमता असा विजेतेपदाचा करंडक दिला जाईल. 3 धावा मागील चेंडूवरती आले आहेत. 2 चेंडूत 6 धावा जमलेत. असंच जर घडत राहिलं तर मला वाटतं हे 47 धावांचं आव्हानही तितकं मोठं नसेल. पहिल्या मॅचमध्ये 35 चेस झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 45 चेस झाल्या आणि या मॅचमध्ये 47 चेस करायच्यात. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे 46 धावा आणि तो मात्र चेस करते. हायेस्ट रन चेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला. 2 चेंडूत 6 धावा आल्या. नो बॉलचा इशाराही तिथे मात्र आलेला आपण पंचांकडून पाहिला. अगदी गोलंदाजांकडून जर अशा चुका होत राहिल्या, एक्स्ट्रा रन्स येत राहिले तर मला वाटतं 47 धावांचं हे लक्ष्य पार पाडण्यासाठी थोडीशी मदत मिळेल तिकडे गोलंदाजांकडून सुद्धा. तर थोडीशी चर्चा, थोडासा विचार विनिमय मात्र पंच त्या ठिकाणी करू इच्छितात. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट या वाळकेश्वरच्या युवा खेळाडूंसाठीचं मात्र हे भव्य व्यासपीठ एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने. विशेष सहकारी राहिले या स्पर्धेला ते मात्र सन्माननीय माजी नगरसेवक व दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सन्माननीय श्री प्रमोदजी मांद्रेकर साहेबांचं, त्याचबरोबर शिवसैनिक संदीपजी पवार, सन्माननीय सतीशजी जाधव जे स्वराज व्हेजिटेबल्सचे सर्व आहेत, त्याचबरोबर समाजसेवक श्री मेहुल साधू साहेब, राजेशजी पेडणेकर, त्याचबरोबर किरीटजी साधू आणि असे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र त्या आयोजन समितीला विशेष सहकार्य करत असताना. अँगल बदलला परंतु आपला क्लास जो आहे तो मात्र कायम ठेवला आहे अमितने. सातत्यपूर्ण मात्र खेळले जाणारे अप्पर कटचे फटके आठवण करून देतो तो मात्र वीरेंद्र सेहवाग यांची, आठवण करून देतो तो मात्र भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांची. पाकिस्तानच्या विरोधात खेळत असताना मात्र अशा ऑफस्टंपच्या बाहेर आपटलेल्या चेंडूंवरती मात्र खेळले गेलेले पहिल्यांदाचे मोहम्मद समीच्या गोलंदाजीवरचे अप्परकटचे फटके आपल्याला आठवतील असे फटके पाहिल्यानंतर. आणि तसेच फटके येत आहेत अमितच्या बॅटमधून. परत एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न. अगदी हा ट्रेडमार्क शॉट बनलाय अमितचा. डिक्लेअरकडे मात्र बॉल जातो. एक सिंगल आली आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक मात्र एक घर पुढे सरकते. 9 धावा 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर. 2 चेंडू पहिल्या षटकातून बाकी. 47 धावांचा पाठलाग. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस वाळकेश्वर वॉरियर्स वर्सेस वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. परत एकदा मात्र बाउन्सर गोलंदाजी. अगदी बॉलला सातत्यपूर्ण आपटण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि मला वाटतं गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक तर रबर बॉलचं क्रिकेट आहे. रबर बॉलला ऑलरेडी एक बाउन्स असतो आणि त्याला सुद्धा आपटण्याचा प्रयत्न तिकडे गोलंदाजाच्या माध्यमातून केला गेला, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. अगदी डोक्याच्या, अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि व्हाईट बॉलचा इशारा कळवला. अतिरिक्त धाबेसोबत मात्र डबल डिजिट मध्ये आता स्कोर पोहोचेल 10 बिनगडी बाद. पुन्हा एकदा मात्र हा बॉल हाताळावा लागेल तो गोलंदाजाला. परत एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळेला तर दिशाहीन गोलंदाजी केली गेली. व्हाईट बॉल परत एकदा येतोय. आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा आज खूप चांगलं सहकार्य करतायत, खूप चांगली मेहनत घेत आहेत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 8 संघ आणि 1 विजेता. कोण पटकावणार हा मान चॅम्पियन होण्याचा? कोण असेल वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक नवीन विजेता? आतापर्यंत आपण WTC पाहिली होती, परंतु इथे WCT पाहायला मिळते. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी. पुन्हा एकदा मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र बॅक ऑफ द लेंथ वरती सातत्यपूर्ण केली जाणारी गोलंदाजी आणि त्यावर मात्र अमितच्या बॅटमधून खेळले जाणारे देखणे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहावे आणि पाहतच राहावे असे फटके येत आहेत अमितच्या बॅटमधून.
स्कोर मात्र 5 चेंडू नंतर 12 धावा स्कोरबोर्ड वरती बिनगडी बाद. आणि शेवटचा चेंडू आता मात्र या पहिल्या षटकातला शिल्लक आहे. 47चा पाठलाग करायचा आहे. अजूनही मात्र 35ची गरज. आणि या वेळेलाही मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि वाईड +1 अशा 2 धावांची वाढ मात्र या वेळेला मात्र होते स्कोर कार्ड वरती. आणि एक महागडी ओव्हर येताना दिसते. एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात मात्र त्या ठिकाणी केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. वॉरियर्स टॉस साठी आलेले आहेत, तर रॉयल आर्कर्स आपण सुद्धा टॉस साठी या. टॉस झालेला आहे. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस पूर्ण झालेला आहे. वाळकेश्वर वॉरियर्स या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे चौथ्या सामन्यासाठी. निर्णय मात्र त्वरित कळवण्याची विनंती असेल. तत्पूर्वी मात्र स्कोर कार्ड कडे आपण थोडंसं लक्ष टाकूया. 5 चेंडू 14 धावा मात्र खर्च केलेत, परंतु या शेवटच्या बॉलसाठी मात्र थोडीशी फाईट करावी लागते, थोडासा संघर्ष करावा लागतोय तो गोलंदाजाला. बॉलिंग मार्क वरती सध्या आपण शिवम कनुजियाला पाहतोय. फर्स्ट बॉल 2 धावा, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल मात्र नो +2. त्यानंतर मात्र चौथा बॉल सिंगल आली, वाईड आणि वाईड +1 सुद्धा पाहायला मिळाला आज. तर इथे मात्र चांगला चेंडू बघूया. पंचांकडून मात्र एक फेअर डिलिव्हरी आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडूने आज पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं झालं तर 14 धावांवर मात्र हे पहिलं षटक समाप्त होतंय. न्यू ओव्हर साठी मात्र आता कोणाची निर्मळ त्या ठिकाणी निवड केली जाईल. नितेश निर्मल सारखा ऑप्शन आहे, परेश गुरव सारखा एक विकल्प आहे आणि सुशांत मोरे सारखा एक चांगला गोलंदाज टीम मध्ये उपस्थित आहे. आकाश कनोजिया, मोहम्मद खान आणि स्वयं यश कोकरे असे बरेच गोलंदाज आहेत या टीम मध्ये. पाहूया आता त्यापैकीची निवड कोणाची होते गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. यश कोकरेला मात्र गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं गेले. 2 वेगवेगळ्या अँगलने मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत विपुल पंडुलकर अँड टीम. आणि डावखोरे आताच एक तंत्रशुद्ध फिरकी गोलंदाज यश कोकरेला आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं जाते. ओव्हर नंबर 2 मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मेन स्टेज एंड कडून, मेन गेट एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतो यश कोकरे. आणि स्ट्राईक वरती अमित असेल. आतापर्यंत तरी प्रभातला स्ट्राईक मिळालेली नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल होता, झाडाला लागून आत आलाय. मला वाटतं या वेळेला प्रभातला स्ट्राईक मिळणार आहे, कारण इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्ट्राईक रोटेट झाली. पहिल्यांदा मात्र स्ट्राईक वरती येतोय तो प्रभात बावकर. 15 बिनगडी बाद. अजूनही 32 धावांची आवश्यकता. मोठं लक्ष आहे, मोठं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग मात्र या वेळेला सुरू झालेला आपण पाहिला. पहिल्याच ओव्हर मधून 14 जमले सर्वेश. इथून पुढे काय घडते काय बिघडते हे सुद्धा आपण बघूया. काय पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यश कोकरेचा दुसरा चेंडू. थोडासा दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न तिकडे केला गेला डाऊन द लेग साइड. अगदीच आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर मार दिया जाय या छोड दिया जाय असा प्रश्न पडला होता तिथे प्रभात बावकरला. शेवटला मात्र बॉलला सोडून दिलं. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र पंचांनी केली आणि एक्स्ट्रा रन्स आता मात्र स्कोर कार्ड वरती ऍड झालेत. 16 बिनगडी बाद. अगदी हाफ ट्रॅकर गोलंदाजीवरती खूप चांगले फटके पाहायला मिळत आहेत. अप्पर कटचे फटके पाहिले, शॉर्ट आर्म पुल पाहिले, त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिंगल डबल धावा पाहिल्या, 2-2 धावांचे फटके, अतिरिक्त रन्स, वाईड आला, नो आला, बरंच काही घडलंय या झालेल्या आतापर्यंतच्या 8 चेंडूमध्ये. एकंदरीत स्कोर 17 वर आहे आणि 17 म्हटलं की खतरा. परंतु हा खतरा कोणासाठी आहे, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी, हे आता पाहूया. पुन्हा एकदा मात्र हा खतरा गोलंदाजासाठीच होता. पुन्हा एकदा मात्र दिशाहीन गोलंदाजी तिकडे केली गेली यश कोकरेकडून. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला आणि आज सिक्सर अल्ट्राचा जो सीम बॉल आहे, रबर बॉल मध्ये सुद्धा आता नवीन काहीतरी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यपूर्ण या क्रिकेटमध्ये नेहमीच बदल होत राहिलेले आहेत. हा सीम बॉल आपण पाहिला, त्या अगोदर आपण जर पाहिलं तर सिक्सर सुप्रीमो टेनिस बॉल आपण पाहिलाय. रबर बॉलमध्ये सुद्धा वेगवेगळे व्हरायटीज आहेत. त्यामध्ये येल्लो बॉल असेल, रेड बॉल असेल, पिंक बॉल असेल, व्हाईट बॉल असेल, असे वेगवेगळे रबर बॉल्स सिक्सर अल्ट्रा नंतर आपण पाहिलेले आहेत. सेट एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व सन्माननीय केतनजी शेठ साहेब यांचं मात्र हे प्रोडक्शन. यावेळेला हेलिकॉप्टरचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय.
ऑन साइडला मिड विकेट क्षेत्राकडे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चोरट्या धावा. चांगली कॉलिंग बघायला मिळाली, चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं, चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं, चांगला ताळमेळ पाहायला मिळाला, चांगलं बॉन्डिंग, चांगलं अंडरस्टँडिंग या दोन फलंदाजांमध्ये. प्रभात बावकर एका बाजूला, अमित एका बाजूला. मोठी जबाबदारी आहे, 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि सुरुवातीला जशी मात्र बॅटिंग झाली ना तशीच काहीशी बॅटिंग कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मात्र खेळण्याचा विचार करूनच मैदानावरती आले. एक चांगलं माइंडसेट पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांकडून. जास्त घाई करत नाहीये, जिथे धाव घ्यायची तिथेच धाव घ्यायची. डिक्लेअरमध्ये जाते तर डिक्लेअरच्या धावा घ्यायच्या आणि अगदी चेंडूच्या मेरिटवरती मात्र फटके खेळायचे. परंतु या वेळेला फटका झाडातून मात्र मैदानात आलाय. अगदी आपण जर पाहिलं ना तर असं वाटलं कुठेतरी लोहचुंबक लावलं होतं हाताला आणि त्या बॉलला आपल्याकडे कॅच केलं. आणि इथे 2 धावा मात्र जमवल्या गेल्या. 22 वर आहे सध्या धावसंख्या. अजूनही मात्र जवळपास 25 धावा बनवायच्या ही मॅच जिंकण्यासाठी. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे आज पहिल्या दिवसातलं तिसऱ्या सामन्याचं चित्र आपण पाहताय मेगा स्क्रीनवरती. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती सध्या आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल. हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत अगदी क्रिस्टल क्लिअर अशी क्वालिटी आपल्याला पिक्चरची पाहायला मिळेल. आपल्या मोबाईलवरती, आपल्या यूट्यूबवरती, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या स्मार्ट टीव्हीद्वारे घर बसल्या सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. परत एकदा काय फटके सजवले जात आहेत. तुम्ही कशीही गोलंदाजी करा, आम्हाला प्रत्येक बॉलच्या मेरिटवरती फटके खेळायचं माहिती आहे हे सांगितलंय आज प्रभात बावकर आणि अमित या दोन्ही फलंदाजांनी. सुरुवात चांगली केली आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 2 धावांसोबत पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ विदाउट एनी लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. म्हणजे जी सुरुवात केली आहे ना 12.5च्या सरासरीनं, मला वाटतं 47 धावा आता तितक्या मोठ्या नसणार आहेत. अगदी हे लक्ष आता सोपं वाटू लागलेलं आहे फलंदाजांना, परंतु विकेट गमवायची नाही, विकेट वाचवून क्रिकेट खेळायचंय हे खूप महत्त्वाचं राहील या मैदानावरती. जर तुम्ही विकेट दिली नाही तर गोलंदाज ऑटोमॅटिकली प्रेशरमध्ये येतात आणि मग बरेच एक्स्ट्रा रन्स दिले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. मगाशी सुद्धा आपण पाहिलं ज्या वेळेला साहिल आणि सचिन बॅटिंग करत होते आणि पहिला षटकार आपण पाहिला होता याच वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीतला, तो साहिलच्या बॅटमधून. त्यामुळे सर्व काही घडतं ज्या वेळेला तुम्ही स्वतःला तिकडे बोलतो ना आपण मराठीत असं म्हटलं जातं ना की तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःशी हरत नाही. लक्ष मोठे आहे, प्रयत्न मोठे करावे लागतील. शिवम आलाय पुन्हा एकदा. मात्र सातत्यपूर्ण बघा, अमित एकाच पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न आहे. आवडता फटका आहे, ट्रेडमार्क शॉट बनवलाय त्याने, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे फटक्यासोबत. आणि इथे मात्र जर असे डॉट बॉल येत राहिले तर फलंदाजांसाठीचं थोडंसं प्रेशर वाढू शकेल आणि तोच प्रयत्न इथे मात्र गोलंदाज शिवम कनुजियाचा. दुसरा चेंडू ओव्हर पिच बॉल, अगदी गुडघा टेकून मात्र कव्हर्सकडे बॉलला ड्राईव्ह केलं. थोडा वेळासाठी बॉल हवेतही राहिला, तिथे थ्रोही चांगला येतोय, परंतु एक सिंगल कंप्लीट केली गेली. चप्पळ आहे तिनं, अगदी चतुराईने मात्र एक धाव तिथे जमवली जाते. मग तो अमित असेल, प्रभात असेल, दोन्ही बॅटर्स एका चांगल्या माइंडसेटने मैदानावर उतरलेत. सध्या 26 विदाउट एनी लॉस, 26 बिनगडी बाद. तिसरी ओव्हर मिस टाइम स्ट्रोक आला. सरळ बॅटनं फटका सजवायचा होता. चेंडून मात्र टप्पा पडल्यानंतर काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, रस्ता बदलला आणि सरळ गेला तो मात्र टप्पा पडल्यानंतर कव्हरच्या दिशेला. एक्स्ट्रा कव्हरकडे मात्र तिकडे फिल्डर येतोय, बॉलवरती बॉलला अडवतोय, तोपर्यंत आणखीन एक सिंगल तिकडे स्कोर कार्डवरती ऍड केली जाते. 27 ऑन दी बोर्ड नाव विदाउट एनी लॉस आफ्टर 2.3. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 3.5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट म्हटलं तरी मुंबईमध्ये टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये 6 ओव्हरच्या सर्व मॅचेस होणं सोपं नाहीये. आणि या वेळेला मात्र तर फुल टॉस मिळाला आणि त्याला मात्र फुल टोल वसूल करत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाठवून दिलं. बघा तिकडे गणरायाचा जयघोष केला जातोय. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, त्याच्या आशीर्वादाने आज मात्र या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. सुरुवातही सकाळी आपण गणरायाला वंदन करून केली होती. एकंदरीत सर्वेश पहिल्या 2 मॅचेस पाहिल्यानंतर आणि सध्या ज्या पद्धतीने मात्र हा पाठलाग सुरू आहे तर त्याला पाहिल्यानंतर असं वाटतं हे ग्राउंड चेसेबल आहे. छोट्या आकाराचं मैदान आहे, ते अगदी सहज धावा चेस होऊ शकतात.
त्यामुळे प्रत्येक वेळेला टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन जो आहे तो फिल्डिंग स्वीकारतोय. थंडर्सने खूप चांगल्या धावा बनवल्या, परंतु त्याचा पाठलागही तितक्याच ताकदीनं सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कट करायचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला अगदीच वाईड लाईन यॉर्कर हाताळायचा प्रयत्न, ज्याला मात्र शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमधला सर्वात यशस्वी बॉल मानला जातो. स्लॉग ओव्हर्समध्ये, डेथ ओव्हर्समध्ये या वाईड लाईन यॉर्करचा पूर्णतः आपण वापर होताना बघत असतो. ओव्हरची समाप्ती होते 29 ऑन दी बोर्ड. 29 बिनगडी बाद 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, आणि जिंकण्यासाठी मात्र जवळपास अजूनही 18 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये रन बॉल इक्वेशन गरजेचं असेल तो हा सामना जिंकण्यासाठी वाळकेश्वरचा मोर्या या संघाला. यानंतर मात्र वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे. बघूया काय निर्णय येतोय वॉरियर्स कडून. क्षेत्ररक्षण करतील की फलंदाजी करतील, गोलंदाजी करतील, काय करतील अजूनही निर्णय कळवलेला नाहीये. परंतु त्यापूर्वी 18 बॉल आणि 18चा पाठलाग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जितके चेंडू आहेत तितक्याच धावा बनवायच्या आहेत. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. इथे प्रयत्न मोठे करावे लागतील, अगदी शर्तीचे प्रयत्न, प्रयत्नांची पराकाष्ठा ज्याला म्हटलं जातं. आता मात्र दोन्ही बाजूला सारखंच प्रेशर आहे. दोन्ही बाजूला समान संधी देणारी ही मॅच आहे. समसमान संधी देणारा हा सामना निर्णय कोणाच्या बाजूने देणार या जाणून घेण्यासाठी मात्र आपण जाऊया आता मैदानाच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती मात्र मला वाटतं वाळकेश्वरचा मलिंगा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मद आकाश कनुजिया. थोडीशी सिमिलरशी ऍक्शन आहे, जास्त मोठा रनअप नाहीये, अगदी एखाद दुसऱ्या पावलांवरतून मात्र गोलंदाजी करतोय. 29 पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय आणि प्रत्येक डॉट बॉल जो आहे तो फलंदाजांवरतीच प्रेशर वाढवेल. त्यामुळे प्रत्येक बॉल हा कुठेतरी मोजून मापून खेळावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतायत खेळाडू, मात्र स्वॅप केले जात आहेत इकडचा तिकडे, तिकडचा इकडे. क्रिकेटमध्ये मात्र आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळच मुळी हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना याचा अंदाज लावणं नेहमी चुकीचं ठरलेलं आहे. क्रिकेटमध्ये कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही, क्रिकेटमध्ये कोणीही भाकीत करू शकत नाही. बरेच सामने आपण असे पाहिलेले आहेत. क्रिकेटच्या पटलावर कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि मला वाटतं हे वाक्य जे आहे ते 12 मार्च 2007 पासून म्हणायला सुरुवात झाली की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा तो सामना आपण पाहिलाय. ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत असताना 434 धावा बनवल्या आणि तदनंतर मात्र हर्षल गिब्स बॅटिंगला आला आणि 175 वैयक्तिक धावा बनवत 4 धावा अधिक बनवून म्हणजे 438 धावा बनवून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तो सामना जिंकला होता. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. ओह, जबरदस्त बॅटिंग परत एकदा आपण बघतोय. 2 धावांचा फटका येतोय प्रभात बावकरच्या बॅटमधून. अगदी 3.3 सर्वत्र 3 आपल्याला पाहायला मिळालं. फक्त विकेट सोडलात तर 3 वर 3 33 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा सामना. परत एकदा किती इझिली खेळतोय बघा प्रभात. धावांची लयलूट मात्र होते प्रभातच्या बॅटमधून. खोऱ्याने धावा घेतोय, बॉलला पडताळतोय, बॅकफुटवर जातोय, फ्रंट फुटवर येतोय. खूप चांगलं बदल आली ते फुटवर्क. क्रिकेटमध्ये हे सर्व खूप महत्वाचं आहे. 4 गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. सर्वप्रथम तर टेक्निक, दुसरी गोष्ट आहे टेम्परामेंट, तिसरी गोष्ट आहे टायमिंग आणि चौथी गोष्ट काही असेल तर ती आहे ताकद. हे 4 टी आहेत ना क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. परत एकदा बघा, फ्रंट फुटवर आले, बॅलन्स केलं स्वतःला आणि पॉइंटच्या डोक्यावरून मात्र लॉफ्ट केलं हलक्या हाताने, दिशा दाखवली आणि मात्र 2 धावा मिळवल्या आपल्या टीमसाठी. काय वाटतंय सर्वेश, अशा पद्धतीने जर बॅटिंग होत राहिली तर ही मॅच मला वाटतं जास्त काही वेळ लागणार नाही जिंकण्यासाठी, ती मात्र वाळकेश्वरचा मोर्या संघाला. नक्कीच रोशन सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला ना, हे दोन्ही बॅटर्सकडे ते 4 टी आहेत आणि त्यांनी सातत्यपूर्वक ते दाखवलंय की का आम्ही देखील चांगल्या फलंदाजाच्या यादीमध्ये जोडले जातो, त्याचा प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं गेलंय. बरेच खेळाडू घडले इथून. मात्र आता आपण पाहिलं तर रिझल्ट बाकी आहे मॅचचा. 2 धावा आल्या त्या फटक्यासोबत. जबरदस्त स्ट्रोक होता, अगदी एक देखना दिमागदार स्ट्रोक ज्याला म्हणतो. अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धांमधून मात्र आपण हेच पाहतो की असे युवा खेळाडू ज्यांची चर्चा होत नाही, कारण मोठे प्लॅटफॉर्म्स त्यांना मिळत नाही, व्यासपीठ मिळत नाही. हक्काचं व्यासपीठ ज्या वेळेला ते मिळतं ना त्यांना, त्यावेळेला ते मात्र नक्कीच स्वतःच्या नावाच्या बोलबाला करण्यामध्ये मात्र महारत असतील. म्हणजे आपण अशी फटकेबाजी पाहतो. अगदी नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, घडत असतात, स्वतःला सराव करून
क्रिकेटच्या पटलावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आता बघा, आपण सचिन कनोजियाला आतापर्यंत पाहिलंय, याच मैदानावरतून सराव करत, याच परिसरातून मात्र खेळत आज संपूर्ण भारत त्याने काबीज केलाय. नितेश निर्मल आलाय गोलंदाजी मार्कवरती. आणि वाळकेश्वर प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली त्यावेळेला प्रभात बावकरने अर्धशतक झळकावलं होतं आणि तोच प्रभात आज याही स्पर्धेमध्ये म्हणजे वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स दिला आतापर्यंत तरी. इथून पुढे मात्र कसा परफॉर्मन्स राहील, कसा प्रवास राहील टीमचा, हे सर्व काही होणं बाकी आहे. कारण आजचा दिवस, मग उद्याचा दिवस, सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी 2 दिवस वाट पाहिल्यानंतरच कळणार आहे की या स्पर्धेचा विजेता कोण, मालिकावीर कोण, बेस्ट बॅटर कोण, बेस्ट बॉलर कोण. आणि हा तर अगदीच नो बॉलचा इशारा, अबोव द बेस्ट गोलंदाजी तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमरेवरचा मारा तिकडे दोन्ही पंचांनी आपले उजवे हात बाहेर काढले. एक उजवा हात बाहेर काढल्यानंतर नो बॉलच्या इशाऱ्यासोबत संघाची धावसंख्या 41 आणि चेसेबल ग्राउंड वरती बघा पुन्हा एकदा 5व्या ओव्हरमध्येच मला वाटतं हा 47 धावांचा पाठलाग पूर्ण होण्याची शक्यता आहे. आयोजकांचा थोडासा वेळ वाचतोय. आणि या वेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. मला वाटतं 2च धावा त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही किती उंच मारा, आकाशाला गवसणी घालणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात आहे. 43, 4 रनची गरज आहे फक्त. जस्ट 4 रन्स टू विन इन रिमेनिंग 10 बॉल्स. 10 चेंडू आणि 4 धाबा. बॅटची एज घेतली, विकेट कीपर मात्र त्या ठिकाणी आपण पहा खूप चपळ पाहायला मिळाले. मागे वळले, मागून बॉल तसा भिंतीला लागून मागे आला, परत त्याला कॅच केलं. अमित आणि प्रभात अनबिटेबल जोडी पुन्हा एकदा. मगाशी सचिन आणि साहिल, आता प्रभात आणि अमित. आणि याबरोबर प्रहार केला, बॅकफुट कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. आणि फक्त 2 धावांची आता गरज आहे. वॉरियर्स आपला निर्णय सांगायचा आहे. बघा इथे वॉरियर्सने सुद्धा टॉस जिंकला आणि गोलंदाजी करायचा निर्णय स्वीकारलाय. कुठेतरी मात्र मागील झालेल्या सामन्यांचा रिझल्ट त्यांनी लक्षात घेतला असावा. आत्ताची ही मॅच सुद्धा पण किती धावसंख्या होती, मोठी धावसंख्या जरी असली तरी ती चेस होते. त्यामुळे प्रथमतः बॉलिंग करायचा निर्णय मात्र त्या ठिकाणी स्वीकारलाय तो वाळकेश्वर वॉरियर्स या टीमने. अगदीच लहानापासून थोरापर्यंत, अगदी मला वाटतं 16-17 वर्षाच्या खेळाडूंपासून ते मला वाटतं 45-50 वर्षाच्या दिग्गज खेळाडूंपर्यंत सुद्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर दरम्यान या वेळेला बॅटची एज घेतोय, बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन कडे. आणि संघाची धावसंख्या 5 ओव्हर नंतर 46. स्कोर लेव्हल झालाय, फक्त 1 धाव गरजेची आहे. औपचारिकता पूर्ण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. आज आमचे बोर्ड स्कोरर सुद्धा बघा खूप चांगलं काम करतायत. त्यांचं सुद्धा मॅचकडे खूप चांगलं लक्ष आहे. प्रत्येक रन नंतर ते आपलं कॅल्क्युलेशन बदलतायत. आणि या वेळेला हा फटका आल्यानंतर मात्र हा सामना मला वाटतं या ठिकाणी समाप्त होतोय. आणि थंडर्सच्या विरोधात बघा एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय तो वाळकेश्वरचा मोरया या संघाने. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज टीम मैदानावरती आली होती आणि त्याच आशीर्वादाने मात्र पहिला सामना आपल्या नावावरती केला तो वाळकेश्वरचा मोरया या संघाने. मनपूर्वक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक वाळकेश्वर थंडर्स. एक महत्वपूर्ण मॅच. आणि सन्माननीय सतीशजी जाधव साहेबांचं आज मात्र मैदानावरती शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आज